आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अजित पवार यांच्या मुलावर राज्य सरकार मेहरबान आहे। पार्थ पवार यांना Y+ सुरक्षा देण्यात आली। निवडणूक काळात नेत्यांची सुरक्षा कमी केली असताना पार्थ पवार यांच्या सुरक्षेत मात्र वाढ झालेली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मेहरबान आहे। पार्थ पवारांना थेट आता Y+ सिक्युरिटी देण्यात आली आहे। Y+ कॅटेगरीची सिक्युरिटी देण्यात आली आहे। राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत आणि यातच राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवावर राज्य सरकार मात्र मेहरबान झाल्याचं पाहायला मिळतं। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, पार्थ पवार यांना आता थेट Y+ सिक्युरिटी देण्यात आली आहे, कारण एकीकडे निवडणुकांचा काळ आहे, राज्यामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, राज्यातील पोलीस दलामध्ये मनुष्यबळ कमी पडण्याच्या तक्रारी वारंवार येत असताना आता थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असलेल्या पार्थ पवार यांना राज्य सरकार मेहरबान झाल्याचं स्पष्ट दिसतंय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण खूपच हा सगळा प्रकार जो आहे तो धक्कादायक म्हणावा लागतो। कारण सध्या जी आहे ती लोकसभेची निवडणुकीची धामधूम सुरू आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे आहेत अजित पवार त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना Y+ जी सिक्युरिटी आहे ती राज्य सरकारने बहाल केलेली आहे। आपण पाहिलं की पुणे शहर पोलीस आयुक्त जे आहेत अमितेश कुमार यांनी शहरातील अनेक महत्त्वाची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती अनेक नेत्यांची काढली होती, परंतु त्यातच पार्थ पवार यांना मात्र आता Y+ ची सुरक्षा जी आहे ती राज्य सरकारने दिली आहे। आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून जे आहेत ते युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना जी आहे ती सुरक्षा द्या म्हणून सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं होतं, परंतु त्यांना कोणत्याही पद्धतीची सुरक्षा अतिरिक्त न देता मात्र थेट या ठिकाणी पार्थ पवार यांना Y+ ची सिक्युरिटी देण्यात आलेली आहे। आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये सध्या पार्थ पवार सध्या व्यस्त आहेत। गेल्या लोकसभामधून मावळ या लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक जी ती आहे ती निवडणूक लढवली होती। त्यानंतर सध्या पार्थ पवार यांच्या ज्या मातोश्री आहेत त्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आहेत। त्यांच्या मतदानाच्या प्रचारासाठी सध्या पार्थ पवार जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी जाताना दिसत आहेत, परंतु राज्य सरकार जे आहेत ते पार्थ पवार यांना थेट Y+ ची सुरक्षा दिलेली आहे। कुठंतरी अनेक जे महत्त्वाच्या कामाच्यासाठी पोलीस यंत्रणा जी आहे ती कमी पडत असताना पार्थ पवार यांच्यासारख्या नेत्याला मात्र राज्य सरकार मेहरबान होऊन Y+ ची सुरक्षा देते का असं म्हणावं लागेल। नक्कीच चंद्रशेखर, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।